सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, सर्वांचा लाडका बाप्पा हा त्याच्या भक्तांवर नेहमीच कृपेचा वर्षाव करत असतो. अशा या बाप्पांना त्यांच्या वेगवेगळ्या गुणांवरून असंख्य नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी पुढील 108 नावे अर्थासहित आज आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या चिमुकल्याचे, नातवंडाचे, भाच्याचे, पुतण्याचे कुठले बाप्पाचे नाव बारशात ठेवायचे ते नक्कीच सोपे होईल. चला तर बाप्पांची नावे पाहूयात. तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की बाप्पांचा सारथी उंदीर आहे, म्हणून अखुरथ हे त्याचे नाव. बाप्पा हा नित्य शाश्वत परमेश्वर आहे, म्हणून आलमपाटा त्याचे नाव. हा अनंत आणि चेतनेचे व्यक्तिमत्व असणारा असा हा बाप्पा, म्हणून अनंत चिद्रूपमयम असे नाव. बाप्पा म्हणजे एक अतुलनीय, ज्याची तुलना कुठेच होऊ शकत नाही असा परमेश्वर असल्यामुळे अमित त्याचे नाव. हा सर्व जगाचा स्वामी असल्यामुळे अवनीश त्याचे नाव. हा आपल्या भक्तांच्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा, म्हणून अविघ्न त्याचे नाव. हा बाप्पा सर्वांचा प्रिय आणि प्रेमळ मूल असल्यामुळे बालगणपती त्याचे नाव. हा चंद्रशिखांचा प्रभू असल्यामुळे भालचंद्र त्याचे नाव. बाप्पा हा प्रचंड आणि अवाढव्य असल्यामुळे भीमा त्याचे नाव. हा सर्व देवांचा स्वामी असल्यामुळे भूपती. सर्व देवांचा देव असल्यामुळे भुवनपती. हा बुद्धिदायक, बुद्धीचा दाता, बुद्धीचा देव असल्यामुळे बुद्धिनाथ. सर्वांना ज्ञान देणारा असा असल्यामुळे तो बुद्धिप्रिया. हा ज्ञानाचा देव असल्यामुळे तो बुद्ध विधाता. आणि बाप्पांना 4 हात आहेत, त्यामुळे त्याचे नाव चतुर्भुज. हा सर्वांचा स्वामी, सर्व प्रभूंचा स्वामी, म्हणून देवदेवता त्याचे नाव. हा सर्व राक्षसांचा, दुष्टांचा नाश करणारा असा देव असल्यामुळे देवांतक नाशकारी त्याचे नाव. हा सर्व तपश्चर्या स्वीकारतो, म्हणून बाप्पांचे देवव्रत असे नाव. हा सर्व देवाधिदेवांचा रक्षक असल्यामुळे देवेंद्र शिखा त्याचे नाव. हा दानधर्म देतो बाप्पा, त्यामुळे त्याचे धार्मिक असे नाव. हा धूर ह्यूड प्रभू असल्यामुळे धुम्रावर्ण त्याचे नाव. बाप्पा अजिंक्य असल्यामुळे तो कुणालाही जिंकणे शक्य नसल्यामुळे दुर्जा त्याचे नाव. बाप्पांना 2 माता आहेत, त्यामुळे द्वयमातुरा त्याचे नाव. तो सिंगल सिलेबलचा आहे, म्हणून एकाक्षरा. सिंगल टस्कड प्रभू आहे, म्हणून एकदंत. त्याचप्रमाणे एकादुष्ट त्याचे नाव. हा भगवान महादेवाचा पुत्र असल्यामुळे ईशानपुत्र त्याचे नाव. बाप्पांकडे त्यांचे शस्त्र म्हणून गदा आहे, त्यामुळे गदाधर. त्यांचे डोळे हत्तीसारखे बारीक आणि नाजूक असल्यामुळे गजकर्ण त्याचे नाव. हत्तीसारखे तोंड असल्यामुळे गजानन त्याचे नाव. हत्तीचे तोंड असलेला देव म्हणून गजानन नेती त्याचे नाव. हत्तीची सोंड असलेले मुख असल्यामुळे गजवक्र. तोंड हत्तीसारखे असल्यामुळे गजवक्त्र. हा सर्व गणाधिपतींचा स्वामी, म्हणून गणाध्यक्ष त्याचे नाव. हा सर्व आकाशातील पिंडांचा नेता, म्हणून गणाध्यक्षा त्याचे नाव. त्याचप्रमाणे पुन्हा सर्व गणांचा स्वामी असल्यामुळे गणपती. पार्वतीचा मुलगा असल्यामुळे गौरीसुता. हा सर्व गुणांचा स्वामी असल्यामुळे बाप्पांचे गुणिना त्याचे नाव. बाप्पा हा सोनेरी रंगाचा असल्यामुळे हरिद्रा. त्याच्या आईचा लाडका मुलगा म्हणून हेरंभा. हा पिवळसर तपकिरी रंगाचाही आहे, म्हणून कपिला. हा सर्व कवींचा मास्टर असल्यामुळे कविशा. बाप्पा संगीताचा देव असल्यामुळे कृती त्याचे नाव. बाप्पा हा दयाळू असल्यामुळे कृपालू त्याचे नाव. बाप्पांचे डोळे पिवळसर तपकिरी असल्यामुळे कृशपिंगक्षा त्याचे नाव. बाप्पांना संतुष्ट करणे खरोखर खूप सोपे आहे, म्हणून क्षिप्रा त्याचे नाव. बाप्पा मोठ्या कानांचा, म्हणून लंबकर्ण त्याचे नाव. बाप्पा सर्वांना क्षमा करतो, म्हणून क्षमाकरम त्याचे नाव.
हा विशाल बेलीड बप्पा म्हणून लंबोदरा त्याचे नाव. ज्याचे उदर मोठे आहे म्हणून लंबोदरा त्याचे नाव. बप्पा प्रचंड बलवान असल्यामुळे महाबळा त्याचे नाव. हा सर्व शक्तिमान असल्यामुळे बप्पांचे महागणपती हे नाव. हा सर्व अखिल विश्वाचा बप्पा म्हणून महेश्वरम. सर्व शुभ करणारा, सर्व गोष्टीत हा फक्त शुभ आणि मंगल करणारा म्हणून मंगलमूर्ती याचे नाव. हा सगळ्यांच्या हृदयाचा विजेता म्हणून मनोमय याचे नाव. मृत्यूवरही विजय मिळवणारा म्हणून मृत्युंजय त्याचे नाव. बप्पा म्हणजे केवळ आनंदाचे निवासस्थान म्हणून मुंडकर्मा त्याचे नाव. बप्पा हा केवळ शाश्वत आनंदाचा दाता, शाश्वत आनंद देणारा बप्पा म्हणून मुक्तिदय त्याचे नाव. ज्याच्याकडे त्याचा सारथी म्हणून उंदीर आहे म्हणून संगीत वाहन त्याचे नाव. बप्पा सदैव संगीताची प्रशंसा करतो, संगीतावर प्रेम करतो म्हणून नाद प्रतिष्ठा त्याचे नाव. सर्व वाईट आणि दुर्गुणांचा नाश करून सर्व पापांवर विजय मिळवणारा म्हणून नमस्तेतू त्याचे नाव. हा भगवान महादेवाचा पुत्र म्हणून नंदना त्याचे नाव. हा सर्व संपत्ती देणारा म्हणून निदेश्वरम त्याचे नाव. हा ओमचे स्वरूप असल्यामुळे ओंकार. बप्पांचे शरीर पिवळ्या रंगाचे म्हणून पितांबरा. हा बप्पा सर्व निवासांचा स्वामी आहे म्हणून प्रमोदा. आणि सगळ्यामध्ये प्रथम पूजनीय बप्पा असल्यामुळे प्रथमेश्वरा त्याचे नाव. हा सर्व शक्तिमान असल्यामुळे पुरुष त्याचे नाव. व बाप्पांचे शरीर लाल रंगाचे असल्यामुळे रक्ता. भगवान महादेवाला प्रिय असल्यामुळे रुद्रप्रिया. सर्व आकाशीय अर्पण स्वीकारणारा म्हणून सर्व देवात्मन त्याचे नाव. हा बुद्धी देणारा, कौशल्य देणारा दाता आहे म्हणून सर्व सिद्धांत त्याचे नाव. हा सगळ्या जगाचा रक्षक आहे म्हणून सर्वात्मन त्याचे नाव. हा पार्वतीचा लाडका पुत्र म्हणून हंभवी त्याचे नाव. ह्याचा रंग चंद्रासारखा असल्यामुळे शशिवर्णम त्याचे नाव. बप्पाचे कान मोठे असल्यामुळे शूर्पकर्ण त्याचे नाव. सगळ्या प्रकारचे शुभ करणारा असल्यामुळे शुभन त्याचे नाव. हा सर्व गुणांचा स्वामी आहे म्हणून शुभगुणकानन त्याचे नाव. हा अगदी पांढरा शुभ्र बर्फासारखा असल्यामुळे श्वेता त्याचे नाव. यश आणि सर्वांना सिद्धिदायक असा असल्यामुळे सिद्धिदाता असे नाव. सर्व भक्तांना वरदान देणारा, शुभेच्छा देणारा असल्यामुळे सिद्धिप्रिया त्याचे नाव. हा सर्वांना यश देणारा असल्यामुळे सिद्धिविनायका त्याचे नाव. हा भगवान कार्तिकेयाचा मोठा भाऊ असल्यामुळे हा भगवान कार्तिकेयाचा भाऊ असल्यामुळे स्कंदपूर्वजा त्याचे नाव. ह्याचे वदन शुभ असल्यामुळे सुमुखा त्याचे नाव. हा सर्व देवांचा स्वामी असल्यामुळे सुरेश्वरम त्याचे नाव. ज्याला सौंदर्य प्रिय आहे म्हणून स्वरूप त्याचे नाव. ह्याला कुठल्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नाही. हा वयहीन असल्यामुळे तरुण त्याचे नाव. वाईट आणि दुर्गुणांचा नाश करणारा असल्यामुळे उदंड त्याचे नाव. देवी उमेचा हा पुत्र असल्यामुळे उमापुत्र. हा वक्रत्रंक प्रभू असल्यामुळे वक्रतुंड त्याचे नाव. सर्वांना वरदान देणारा बप्पा म्हणून वरगणपती त्याचे नाव. वरदान देणारा, सर्वांना शुभेच्छा देणारा म्हणून वरप्रदा त्याचे नाव. सर्वांना यशाचे दान देणारा, यशाचा दाता म्हणून वरदविनायक त्याचे नाव. हा सर्व देवांमध्ये वीर असल्यामुळे वीर गणपती त्याचे नाव. हा सर्वांना बुद्धी देणारा, बुद्धीचा देव असल्यामुळे विद्यवर्थी त्याचे नाव. सर्वांच्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा असा विघ्नहरा. सर्व अडथळ्यांचा नाश करणारा म्हणून विघ्नहर्ता. सर्व अडथळ्यांचा मुख्य स्वामी म्हणून विघ्नराजा, तसेच विघ्नराजेंद्रा.
सर्व प्रकारचे अडथळे नष्ट करतो म्हणून विघ्न विनाशया, त्याचप्रमाणे विघ्नेश्वरा हा खूपच अवाढव्य असल्यामुळे विकट, सर्व देवांचा स्वामी असल्यामुळे विनायका, सगळ्या अखिल जगाचा हा मुख्य देव असल्यामुळे विश्वमुख, हा सर्व जगाचा राजा असल्यामुळे विश्वराजा, सर्व पवित्र आणि सर्व प्रकारचे यज्ञातील आहुती स्वीकारणारा म्हणून यज्ञकाय, हा सर्वांना भाग्य देणारा, कीर्ती देणारा म्हणून यशस्कारम त्याचे नाव, हा सर्वांचा लोकप्रिय आणि प्रिय असणारा बप्पा म्हणून यशवासी, आणि हा ध्यानाचा प्रभू असल्यामुळे योगाधीप, अशा प्रकारे बप्पांचे 108 नावं आपण अर्थासहित पाहिले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.